आणि हा प्रथम आमचा धाकटा मुलगा. नमस्कार कर ना. शाळेत का? हो. आणि ही आमची आई. आई. नमस्कार आई. अहो काय हे माझ्या का? नाही तेवढे संस्कार आहेत अजून माझ्यावर. वा, म्हणजे तुम्ही सगळे इथे एकत्र राहतात. वा वा वा, म्हणजे जॉईंट फॅमिली. बघून खूप छान वाटलं खरंच. आणि हल्ली कोण राहतं असं जॉईंट फॅमिलीमध्ये सगळे एकत्र वगैरे? हल्ली तर लग्न झालं की नवरा बायको लगेच दुसरा संसार मांडतात. काय आई? हो ना. तुला काय आलं? मी माझं बोलतोय, तुला काय वाटलं मी टोमणा मारतोय तुला? नाही नाही, मी माझं बोलत होतो. छे छे, मला असं काही वाटलं नाही. पण मी ना आता तुझं हे सगळं बोलणं ऐकून खूप सरप्राईज झाले आहे. नाही म्हणजे तू घरात बोलतोस कुठे, एखादा शब्द बोललास तर, पण इथे तर तू बोलतच सुटलायस. ते या घराने, या घरातल्या माणसांनी मला बोलतं केलं. सर स्वयंपाक तयार आहे, तुम्हाला भूक लागली की सांगा. अगं आत्ताच आलेत ना ते, थोडा वेळ बसू दे, गप्पा मारू दे ना. आई, खरं तर ही माझी जेवणाची वेळ नाही. म्हणजे माझी जेवणाची वेळ मॅडम घरी आल्यानंतर 9, 10, 11, 12, 1:30 कधी. पण खरं सांगू का, मी जेव्हा घरात आलो ना तेव्हा जेवणाचा इतका खमंग वास आला ना की माझी भूकच चाळवली. मग पानं घेऊ का? मला चालेल, पण तुमची काही हरकत नाही ना? नाही नाही, काहीच हरकत नाही ना. चल. आई चला तुम्ही पण. नाही नाही, तुम्ही जेवून घ्या, आम्ही नंतर बसू. हो, असं काय करताय? तुमच्याशिवाय आम्ही कसं जेवणार? चला चला. पाटकं सांगा. हो सांगतो सर. लगेच. आई चल ना, चल म्हणतात की पण. या. बस बस. अरे तुम्ही पण बसा ना. बरं ये, चल चल बस. अनुप्रिया, तू पण बस ना. नाही नाही, मी नंतर बसेन. आणि कुणाला काही लागलं तर कोण वाढणार? हेच मला अजिबात आवडत नाही. आपल्याकडे काय पद्धत आहे, आधी पुरुषांनी जेवायचं, पुरुषांचं झालं की मग बायकांनी जेवायचं. आय हेट दिस. त्यापेक्षा ना सगळ्यात बेस्ट म्हणजे बुफे सिस्टम आहे. मला पंगत पद्धत आवडते. तिथे कसं आग्रह असतो ना. तुम्ही करा सुरुवात.